नमस्कार, मी ममता. माझ्या व्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी चालू केलेल्या 30 डे चॅलेंजचा 17वा दिवस. सकाळी उठल्यानंतर मी माझं डेलीचं काम करून घेतलं आणि सर्वात आधी मी जेवायला बसले, कारण की मला आज भूक खूपच लागली होती. जेव्हा मला सगळ्यात जास्त भूक लागते तेव्हा माझ्या पुढे कितीही मोठं काम असलं तर मी ते साईडला ठेवून मी आधी जेवायला बसते, कारण की मला भूक अजिबात कंट्रोल होत नाही. मग जेवण वगैरे झाल्यानंतर थोडं काम होतं घरातलं, मग ते करून घेतले. नंतर मग मला एक इलेक्ट्रिक वस्तूची पावती शोधायची होती. मी 2-3 बॉक्स काढून बघितले तरी मला त्यात काय भेटलीच नाही. त्या बॉक्स मध्ये मला खूप जुन्या वस्तू भेटल्या, पण ते पावती काय मला भेटली नाही. आणि त्यात मला एक खूप दिवसाचं माझं माईक सुद्धा भेटलं. ते खूप दिवसापूर्वी मी घेऊन ठेवले होते, पण त्याचा उपयोग कधीच केले नाही आजपर्यंत. नंतर मग मला माझी सेल्फी स्टिक धुवायची होती, कारण की ती खूप घाण झाली होती. धुवत असताना जे सेल्फी स्टिक मध्ये ब्लूटूथचं बटन असते ना, तिथं पूर्ण पाणी गेलं होतं. मग नंतर त्याला स्वच्छ पुसून मी सुकवून घेतले. मला खूप जास्त कपडे इस्त्री करायचे होते, पण मी त्यातले 2च केले, कारण की मला खूप कंटाळा आला होता आणि झोप तर खूपच येत होती. मग इस्त्री वगैरे झाल्यानंतर ते सगळं साईडला ठेवून मी आधी झोपून घेतले. मग नंतर 3 तासानंतर उठल्यानंतर फ्रेश वगैरे झाले. आईने गावावरून मँगो पाठवून दिले होते, त्याचं मला ज्यूस करायचं होतं. मग त्याला स्वच्छ धुवून वगैरे मी त्याचं ज्यूस केले. छान झालं होतं, पण जरा जास्त आंबट लागत होतं, कारण की मी साखर खूप कमी टाकले होते. मग नंतर दिदी आल्यावर मी दूध आणायला गेले, कारण की तिला चहा प्यायचं होतं. मी काही चहा वगैरे पिले नाही, कारण की थोड्या वेळा अगोदर मी ज्यूस पिले होते. जर तुम्हाला हा माझा व्लॉग आवडला असेल तर आताच लाईक आणि फॉलो करा.